बस ठीक. सोमा कुऱ्हाडे सिन्नरला विश्वंभर चौधरींवरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ते तिथे होते आणि त्यांनी त्या व्हिडिओ केला होता. माझा त्यांच्याशी परिचय पण नव्हता आणि तो व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे पोचावा कशा प्रकारची दहशत पसरवली जात होती निर्भय बनवच्या आंदोलनावर आणि काय करावं. आता शूटिंग तर माझ्याकडे काही नव्हतं आणि एपिसोड तर बनवायचा होता. मी त्यांचं ते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केलं, त्यात त्यांचा फोन नंबर नव्हता, मेल ID नव्हता. मग शेवटी मी मेसेज टाकला तिथे की सोमा भाऊ, तुमचा व्हिडिओ मी चोरतोय, मला माफ करा, तुमची काय मला लिंक मिळत नाही, तुमच्याशी संपर्क कसा साधू. आणि त्यांचा व्हिडिओ मी वापरला, तो जवळजवळ 2-2.5 लाख लोकांनी पाहिला. आणि त्याचं श्रेय नंतर सिन्नरला जेव्हा पुन्हा निर्भय बनवची सभा झाली तेव्हा त्यांना मी भेटून धन्यवाद दिले आणि तेव्हापासून सोमा भाऊ आणि आम्ही चांगले मित्र आहोत. असो, या विचारमंचावरील मान्यवर आणि आपण सर्व समोर बसलेले मान्यवर, या सचिन भाऊंच्या परिचयाने थोडंसं दडपण आलं आणि ते खरोखर आहे की अशा प्रकारे लोकांसमोर जाऊन बोलण्याची मला सवय नाही. हा फार तर दुसरा किंवा तिसरा प्रसंग असेल. मी कोल्हापूरला एक ठिकाणी बोललो, परंतु तो विषय शाहू महाराजांशी संबंधित होता आणि शाहू महाराज हे आपल्या भिनलेले आहेत सगळ्यांमध्ये, त्यामुळे त्याविषयी बोलताना काही संकोच वाटत नाही, बोलताना दडपण येत नाही. नवी मुंबईत एक ठिकाणी बोललो तर तिथे सावित्रीबाईंचा विषय होता. सावित्रीबाईचे आपण सगळे पुत्र आहोत आणि सावित्रीबाई आपली सगळ्यांची माय आहे, तिच्याविषयी बोलताना काय अडचण जाणवत नाही. आजचा हा सामाजिक आणि थोडासा राजकीय स्वरूपाचा विषय होता. आणि दुसरी गोष्ट अशी की यूट्यूबवरती मी व्हिडिओ बनवतो तेव्हा माझ्यासमोर माझा कॅमेरा मीच लावतो आणि मी एकटाच असतो, समोर कोणी नसतं माझ्या. त्याच्यामुळे आणि ते खरं आहे की विषय कोणताही असो, 12-13 मिनटं मला खूप होतात असं मला वाटतं. आजकाल लोक एखाद्या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करण्याची लोकांची शक्ती म्हणा किंवा मर्यादा म्हणा फार कमी झालेली आहे. ते अर्धा तास 1-1 तास लोक बघत नाहीत आणि कमीत कमी शब्दांमध्ये आपला विषय लोकांपर्यंत कसा पोचवावा या प्रयत्नातून माझे फार कमी व्हिडिओ 13व्या मिनटापर्यंत जातात. जनरली 12 मिनटापर्यंत ते संपतात. आणि फक्त आत्मप्रौढी नाही, 1 लाख ते 70,000 तुम्ही बोलले, ते 1 लाख ते 7 लाख अशा पटीमध्ये व्ह्यूज आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे एक तर व्याख्यानमाला या शब्दाचंच दडपण येतं, कारण एखादा विषय सकाळी वर्तमानपत्र वाचल्यानंतर जो सुचतो आणि मनातली अस्वस्थता व्यक्त करायची असते त्यावेळेला माझे शब्द बऱ्याचदा घसरतात यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. पण मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते होत नाही आणि कधीकधी ती भाषा घसरते. मला नंतर कमेंट्समध्ये पण लोक सांगतात तेवढं तुम्ही टाळलं असतं तर बरं झालं असतं. व्याख्यानमाला म्हटलं की ते आधीच एक काहीतरी अभिजन वर्गाचं आणि मोठं काहीतरी साहित्यिक मूल्याचं वगैरे, आणि तिथे जर आपण शब्द चुकलो तावून व्यवस्थित तोलून मापून बोलायला पाहिजे, ते एक दडपण असतं. परंतु लोकेश सर आहे तिथे, लोकेश सरांचे आणि माझे काही वर्षांपासून ऋणानुबंध आहेत आणि त्यांच्यामुळे नाशिकला येणं, बाकीच्या मंडळींची नंतर ओळख झाली परंतु लोकेश सरांशी आधी ओळख झाली आणि त्यांच्यामुळे नाशिकला येणं जाणं सुरू झालं. आणि ते म्हटले ये तू, काही काळजीचं कारण नाही, राजाभाऊ आहेत, खूप लोक आहेत ओळखीची. तर आणि अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलला लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली. मी विषयाकडे येतोच. त्यात सचिनजी तुम्ही एक एपिसोड विसरला जॅक्सनच्या हत्येचा. तोपर्यंत मी वेगळं असं काहीतरी करायचो आणि फार वैचारिक सामाजिक विषयांकडे वळलो नव्हतो. परंतु तुमच्याच नाशिकचे, म्हणजे नाशिकचे ऋणानुबंध बघा कसे आहेत. मुरली खैरनार तुमचेच नाशिकचे दिवंगत लेखक, आणि त्यांनी शोध नावाची अतिशय अप्रतिम कादंबरी लिहिली. ती कादंबरी वाचण्यात आली, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जॅक्सनचा उल्लेख होता आणि शोध कादंबरीला ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानची हे मिळाली स्कॉलरशिप वगैरे, आणि वर्षभर ते संशोधन त्यांचं सुरू होतं त्या विषयासंदर्भात. त्यावेळेला ते फेसबुकवरती त्या संशोधनाच्या वेळेला त्यांच्यासमोर जे मुद्दे यायचे ते फेसबुकवरती थोडक्यात लिहायचे आणि त्या अजूनही म्हणजे मुरली खैरनार आपल्याला सोडून गेले, परंतु त्या 100 पोस्ट आहेत त्यांच्या त्या अकाउंटला अजूनही आणि अतिशय त्या माहितीपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये जॅक्सनचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख होता आणि वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणजे आपल्यासमोर शालेय जीवनापासून बालपणापासून जसे विषय येतात की चाफेकर बंधू फासावरती गेले, देशासाठी गेले, कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला, देशासाठी केला वगैरे, त्याला छेद देणारं होतं. मी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे, याच्यामध्ये आपण आणखीन अभ्यास केला पाहिजे, याच्यामध्ये अजून संशोधन केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मुरली खैरनार यांच्या त्या पोस्ट वाचण्यात आल्या आणि मग त्याविषयी अधिक साहित्य मिळवत गेलो, वाचत गेलो. त्यांनी दुर्गा भागवतांचा त्यात उल्लेख केला होता, थोर विदुषी, थोर साहित्यिका. मग दुर्गा भागवतांचा तो एक
भावबंध की अशा आशयाचा एक लेखसंग्रह आहे तो मिळवला. त्यात त्यांनी जॅक्सनवरती लिहिलं होतं दुर्गा भागवतांनी, आणि इतका अप्रतिम लेख, हृदयातून आलेला इतका सुंदर लेख, आणि आपल्याला अक्षरशः म्हणजे आपण तो वाचताना डोळ्यामध्ये आपले अश्रू येतात. मी म्हटलं दुर्गा भागवतांसारखी इतकी ज्येष्ठ साहित्यिका, ज्या जॅक्सनची हत्या झाली त्या जॅक्सनविषयी इतक्या आत्मीयतेने का बाबा लिहित असावी. आणि म्हणून मी तो त्याच्यामध्ये आणखीन वाचत गेलो, पुढे गेलो, मग एशियाटिक लायब्ररीपर्यंत वगैरे पोहोचलो मुंबईमध्ये, आणि मग ते समोर मी त्या एपिसोडमध्ये मांडलं. जॅक्सनची इथे कबर आहे इथल्या जुन्या दफनभूमीमध्ये नाशिकमध्ये, ते मला कळलं. मग तिथे गेलो, त्या दरवाजातूनच त्यांनी मला सांगितलं की अशी परमिशन आम्हाला देता येणार नाही, कारण ते जॅक्सनच्या कबरीजवळ जाऊनच मला जे उमगलं होतं तो जॅक्सन मला समोर मांडायचा होता. मग कोणाकडे जाणार, मग परत लोकेश सरांकडे गेलो. लोकेश सरांनी ते ख्रिश्चन समाजाचे कोण पदाधिकारी असतात त्यांना लगेच फोन वगैरे केला आणि मला तिथे शूटिंगची परमिशन दिली, आणि मग ते जॅक्सनच्या कबरीजवळ जाऊन मी तो विषय मांडला. आणि एक पुस्तक होतं त्यात सावरकरांचे मावस भाऊ डॉक्टर विष्णुपंत भट यांचं, ते मला मिळत नव्हतं. त्याचा संदर्भ मुरली खैरनार यांनी दिला होता आणि फेसबुकच्या पोस्टमध्ये पण होता, आणि मला ते पुस्तक महत्त्वाचं होतं, कारण त्यात अनंत काणेरेंनी पकडला गेल्यानंतर आणि फासावर जायच्या आधी तो जो मधला काही दिवसांचा काळ होता त्याच्यामध्ये त्याला जॅक्सनविषयी कळलं की जॅक्सन कशा पद्धतीचा माणूस होता. आणि अनंत काणेरेंनी कबुली दिली स्वतःहून स्वयंस्फूर्तीने की कर्वे आणि देशपांडेंनी मला चुकीचं सांगितलं, हा माणूस अतिशय चांगला होता, माझ्याकडनं चूक झाली, मी चुकीच्या माणसाला मारलं. आणि ते मला हवं होतं संदर्भ म्हणून, कारण लोक प्रश्न विचारतील. तेव्हा पुन्हा लोकेश एवढे धावून आले आणि त्यांनी मला तरी पुस्तक मिळवून दिलं विष्णुपंत भटांचं, आणि त्याच्यामुळे तो विषय आणखीन योग्यरित्या मला मांडता आला. चाफेकरांच्या बाबतीतसुद्धा तेच झालं. म्हणजे त्याचे जर आता ऑनलाईन आता PDF कॉपीसुद्धा आहे, आणि त्याच्यामधून स्पष्टपणे ते दिसून येतं आपल्याला की धर्माच्या अतिरिक्त वेडापायी त्यांनी त्या रँडची हत्या केली. आणि विशेषतः करोना काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की ज्या पद्धतीने आपण सगळे घाबरलो होतो करोना सुरुवातीला आला तेव्हा, आणि सरकारी यंत्रणा भांबवलेल्या अवस्थेत काही ट्रीटमेंटसाठी आपल्याला ते वेगळ्या ठिकाणी ठेवणं वगैरे लोकांना आजच्या काळातसुद्धा मान्य नव्हतं, लोक घाबरलेले होते. तर त्या काळात त्या पुण्याला काय परिस्थिती असेल, आणि अतिशय कर्मठ अशा शहरामध्ये, आणि त्यामुळे त्या रँडला जबरदस्ती करावी लागली. त्याच्यामध्ये सुद्धा ती मग जबानी मिळाली दामोदर हरी चाफेकरांची की धर्माच्या आड गेला असता आमचा स्वतःचा बाप तर आम्ही त्याला पण मारला असता, हा तर ब्रिटिश अधिकारी आहे. परंतु त्यात त्यांनी लिहिलं की त्याला त्याची हत्या करण्यापूर्वी 3.5-4 महिने आम्ही त्याच्यावरती पाळत ठेवली, कुठे त्याला धरावा कुठे मारावा वगैरे. आणि त्याच्यात आमच्या लक्षात आलं की तो रँड अतिशय चांगला अधिकारी होता, इतर अधिकाऱ्यांसारखा तो बाईलवेडा नव्हता, तो मद्यपान करायचा नाही तो, आणि त्याचं काम आणि त्याची कर्तव्यनिष्ठा याच्याविषयी आम्हाला आदर वाटला. पण करणार काय, त्यांनी आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ केली. धर्मामध्ये ढवळाढवळ केली म्हणजे काय की लोक ऐकत नव्हते, लोक खाटेखाली प्रेत दडवून ठेवायचे, परंतु त्या कॅम्पमध्ये जायचे नाही, औषधोपचार घ्यायचे नाही, आणि तो प्लेग पसरतो, उंदरांपासून पसरतो. आणि पुण्याच्या घराघरामध्ये देव धर्म पूजा अर्चा ते प्रसाद, आणि त्याच्यामुळे उंदरांचा सुळसुळाट, ते उंदीर घालवणार कसे आणि लोकांचे जीव वाचवणार कसे, त्यातून ते कुठेतरी थोडंसं आपल्याला म्हणता येईल की जबरदस्ती झाली त्याच्या सैनिकांकडून, आणि चाफेकरांनी त्याच्यामुळे त्याची हत्या केली. बाकी आपल्याला अनेकांना वाटत असतं लोकमान्य टिळकांचा तो अग्रलेख सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, ह्या म्हणजे स्वातंत्र्य चळवळीशी काही संबंधित आहे वगैरे, तर ते सुद्धा त्यांनी रँडच्या कारभाराच्या विरोधात लिहिलेला तो अग्रलेख आहे. हे सगळं आहे, हे सगळं नंतर वाचायला मिळालं, आणि एकदम चक्रावून गेलो की आपल्याला काय शाळेत शिकवलं गेलं, आपण काय शिकलो, आणि प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे. लिहिणाऱ्यांनी तो इतिहास कसा लिहिला, दडवणाऱ्यांनी तो कसा दडवला वगैरे वगैरे असं. तर अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच्या काळामध्ये मग त्याच शोध कादंबरीमध्ये आणखीन एक नाशिकचे ऋणानुबंध म्हणजे मुरली खैरनारांनी त्या कादंबरीत जो विषय मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत जेव्हा दुसऱ्यांदा लुटली, आता सुरतचा विषय ताजा आहे, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ते ड्रामेबाजी केली सगळी, मालवणचा शिवपुतळा पडला, त्याच्यावरनं लोकांचं लक्ष डायव्हर्ट कसं करावं, तर महाराजांनी सुरत लुटलीच नाही, महाराज काय करायला गेले ते तिकडे. तर ते जाऊ द्या. त्या सापुताऱ्याच्या बॉर्डरपासून हातगडपासून तर जिथून महाराजांनी दुसऱ्या वेळेला तो खजिना आणला स्वराज्यात सुरक्षित, त्या सगळ्या ठिकाणी फिरलो. जयंत जोपळे नावाचे मित्र आहेत माझे, त्यांनी मुरली खैरनारांना तो सगळा रस्ता दाखवला होता.
तर त्यांनीच मग तो मला घेऊन गेला आणि त्याच्यावरती सुद्धा मी मग एक एपिसोड केला, तो सुद्धा 2-1 लाख लोकांनी पाहिला. तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना हे असं वेगळेपण आवडतं आहे जरा. फक्त ते अभ्यासपूर्ण मांडलं पाहिजे, सगळे संदर्भ दिले पाहिजेत, सगळे दाखले दिले पाहिजेत व्यवस्थित, आणि मग तो ट्रॅक माझा बदलला. नाही तर मी पूर्वी मग बेसन कसा करावं ना भाकरी कशा कराव्या वगैरे वगैरे, किंवा मग गावची जत्रा कशी आहे आमच्या वगैरे हेच करायचो. त्याच्यानंतर तो विषय बदलला आणि आनंद आहे या गोष्टीचा की लोकांना ते आवडत गेलं मी ज्या पद्धतीने जसं काय मांडत गेलो. आणि आज 2,60,000 वरती त्याचे सबस्क्रायबर झालेले आहेत. रोज 1,500 सबस्क्रायबर वाढत आहेत. तर विषयाकडे आपल्या आजच्या येऊ. मी हे खरं म्हटलो की मी काही विचारवंत नाही, मी वक्ता नाही. मी सांगितलं की ही फक्त 3री वेळ आहे माझी. त्याच्यामुळे जो विषय मला दिलेला आहे जनतेचा जाहीरनामा, काय हवं काय नको, तो विषय थोडासा जर मला मांडायला जमला तर त्याचं क्रेडिटसुद्धा तुम्ही या श्यामला आणि या सगळ्या लोकांना द्या. आणि मला नाही मांडता आला तो व्यवस्थित तर त्या शिव्या पण त्यांनाच द्या, माझा काही संबंध नाही. तर जनतेचा जाहीरनामा, काय हवं काय नको असा आपला विषय आहे. खरं म्हणजे विषय निवडण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्यांनी मला दिलेलं होतं, परंतु मी म्हटलं की हा विषय चांगला आहे, तुम्ही जो मला सुचवत आहे. गरज आहे, विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, कारण देश पातळीवरच्या विषयांवरती बोलण्यासारखी काही गरज नाही त्याची. कारण अजून तरी संपूर्ण बाकीच्या राज्यांचं ओरबाडून नितीश कुमार आणि चंद्राबाबूला मोदी जोपर्यंत सगळं देत आहेत तोपर्यंत केंद्रातलं सरकार काय अस्थिर होण्याचा धोका काही दिसत नाही. आपण आपल्या राज्याची विधानसभा जवळ आलेली आहे, त्या अनुषंगाने आपण बोललं पाहिजे. मुळात जनतेला काय हवं आहे आणि जनतेला आपल्याला काय हवं आहे काय नको आहे याची दखल कोणता राजकीय पक्ष घेतो आहे का, मला असं अजून तरी दिसत नाही. म्हणजे हे ठीक आहे की आपण सामाजिक संघटना अशा प्रकारच्या संस्था हा विषय घेऊन आपण चर्चा करतो, एक दबाव अशा प्रकारचा निर्माण व्हायलाच पाहिजे. परंतु राजकीय पक्षांनी खरं म्हणजे आवाहन करायला पाहिजे. सगळ्यांच्या आज IT सेल आहेत, त्यांच्या शाखा आहेत, वेगवेगळ्या मीडियाशी सगळे रिलेटेड आहेत. त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे की तुमच्या अशा अपेक्षा काय आहेत आमच्याकडून, त्या आम्हाला कळवा आणि त्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करू. परंतु असं कोणताही राजकीय पक्ष करताना दिसत नाही. एक ठीक आहे की आज नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेने हा विषय घेतला. आणखीन काही संस्था पण अशा प्रकारचं काम करतायत आणि त्याच्यातून जे निष्कर्ष समोर येतील ते त्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना ते पाठवणार आहेत. आणि जे राजकीय पक्ष जनतेच्या या गरजा लक्षात घेतील आणि त्या पूर्ण करण्याची खात्री देतील जनतेला, त्यांना आम्ही मतदान करू अशा प्रकारची भूमिका अनेक सामाजिक संघटनांनी घेतलेली आहे. आणि त्याचाच हा एक भाग आहे आणि हे चांगलं आहे. एक फक्त प्रसंग मला आठवला. संजीव नाईक होते आमचे ठाण्याचे खासदार. मी ठाण्याला राहतो, आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल नसेल तर सांगतो, मी ठाण्याला राहतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आपल्या ठाण्यामध्ये. त्याच्यावरती आपण नंतर येऊ. तर माजी मंत्री गणेश नाईक आपले महाराष्ट्राचे, त्यांचे पुत्र संजीव नाईक ठाण्याचे खासदार होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी दिल्लीला काही लोकांना ठाण्यातून बोलवलं होतं. बरेचसे खासदार तसं करतात, आपापल्या मतदारसंघातील लोकांना दिल्लीला बोलवतात, ज्यांना लोकसभेचं कामकाज वगैरे कसं चालतं पाहण्याची इच्छा असेल असं. तर तसं त्यांनी एक 25 लोकांना बोलवलं होतं. त्यात मलाही जाण्याची संधी मिळाली. ते लोकसभेचं कामकाज वगैरे बघितलं. आता जसं मोदींनी शहांनी नाकेबंदी करून टाकले संपूर्ण संसद भवनाची, म्हणजे पत्रकारांनाही एंट्री नाही आता आतमध्ये, तर तसं त्या काळात नव्हतं. बऱ्यापैकी थोडंसं सगळं पाहता यायचं, लोकांची बोलता यायचं, खासदारांची बोलता यायचं. हे शरद यादव, सोनिया गांधी अशा लोकांची, शरद यादव आता राहिले नाही, परंतु सोनिया गांधींची वगैरे आम्हाला असं समक्ष बोलता आलं होतं. इतका मोकळेपणा तेव्हा होता. कॅन्टीनमध्ये जाऊन आम्ही नाश्ता करू शकलेलो होतो. तर त्या संसदेच्या प्रांगणात कामकाज आम्ही बघितलं. फार वेळ आपल्याला बसता येत नाही, कारण देशभरातून लोकं यायची आणि त्यामुळे अर्धा तास फक्त बघायचं, बसायचं आणि बाहेर पडायचं. तर संसदेच्या प्रांगणामध्ये आम्ही आलो आणि मग संजीव नाईकांना मी सहज विचारला प्रश्न की कसं वाटतं इथून तुम्हाला संसदेतून. त्यांनी एक उत्तर दिलेलं माझ्या लक्षात राहिलं की संसदेच्या प्रांगणातून किंवा संसदेतून देशाकडे बघताना आपोआपच एक व्यापक आणि विशाल दृष्टिकोन आपल्याला येतो. संपूर्ण देशाचा विचार करतो आपण. आणि ते असं म्हटले पुढे की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी खासदार झाल्यानंतर आणि संसदेत आल्यानंतर झालेला बदल हा मलाच आश्चर्यचकित करणारा ठरलेला आहे. माझी संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती गळून गेली. मी व्यापक दृष्टीने समस्यांकडे बघायला लागलो. मला ते आवडलं. संजीव नाईकांनी पुढे किती मोठं काम केलं किंवा त्यांचा पराभव झाला किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही हा विषय वेगळा, परंतु मला त्यांचं ते उत्तर कायम लक्षात राहिलं. कारण
अशा प्रकारचे आपले नेते होते. संजीव नाईक हा आजच्या तरुण पिढीतला घटक, परंतु महाराष्ट्राच्या ज्यांनी प्रामुख्यानं नेतृत्वाची धुरा सांभाळली, यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईक असतील, शंकरराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, अगदी शरद पवारांपासून तर अगदी पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत माणूस समोर आला की आपल्याला प्रकर्षानं वाटतं की अगदी त्यात मी मनोहर जोशी वगैरे सुद्धा त्यांची याच्यामध्ये नाव घ्यायला तयार आहे. माणूस समोर आला की त्यांना पाहिलं की असं वाटतं की नाही, हा माणूस राज्याचं नेतृत्व करू शकतो. याच्यामध्ये तेवढा बौद्धिक वैचारिक आवाका आहे, याच्यामध्ये तेवढं प्रशासनाकडनं काम करून घ्यायची ताकद आहे. शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा नाही. वसंतदादा पाटील 7वी पास होतं असं मी वाचलं, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी काम करून दाखवलं सगळं, प्रशासनावरती ज्या पद्धतीने त्यांची पकड होती, ही माणसं होती इतकी व्यापक होती. म्हणजे आता मनोहर जोशींचं नाव घेतलं, शरद पवारांविषयी काय कोणाच्या खंजीर खुपसला किंवा मनोहर जोशींनी गणपतीला दूध पाजलं वगैरे या गोष्टी सोडून द्या, तो वादाचा मुद्दा आहे. परंतु एक व्यापक विचारसरणी होती, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती होती. राज्याचे जे चित्र आता आहे तसं चित्र या लोकांच्या काळामध्ये नव्हतं. राज्य अक्षरशः उभं केले या लोकांनी. 1960 साली आपलं राज्य स्थापन झाल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या लोकांनी राज्याच्या हितासाठी, म्हणजे धरणं असतील, MIDC असतील आणि वेगवेगळ्या सगळ्या योजना, आणि खजिन्याची परिस्थिती काय आत्ता जशी राज्याची आर्थिक स्थिती हे सरकार येण्यापूर्वी होती तशा प्रकारची परिस्थिती नव्हती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतका सगळ्या राज्याचा विकासाच्या योजना आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी उभ्या केल्या. उभं करणं काही त्यासाठी अक्कल लागते. दुसऱ्यांनी काहीतरी देशामध्ये उभं करून ठेवलं ते विकायला कुठली अक्कल लागत नाही, ते कुठल्या उद्योगपतीच्या झोळीत घालायला कोणाला अक्कल लागत नाही. या सगळ्या नेत्यांनी उभारणारे हात त्यांना बळ दिलं, उगारणारे हातांना बळ देण्याचं काम आता चालू आहे, ते त्यांनी कधी केलं नाही. मग ते दुसऱ्या जातीच्या लोकांवर असतील, दुसऱ्या धर्माच्या लोकांवरती असतील, जे उगारणारे हात आहेत त्यांना बळ त्यांनी दिलं नाही, उभारणाऱ्या हाताला त्यांनी बळ दिलं. हा एक मोठा फरक होता पूर्वीच्या नेत्यांमध्ये आणि आजच्या नेत्यांमध्ये. आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या युगपुरुषांच्या, थोर पुरुषांच्या आचार विचारांचं प्रतिबिंब आपल्या राज्यकारभारामध्ये बऱ्याच प्रमाणात त्या लोकांच्या दिसायचं आणि त्याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील. आणि सहिष्णू प्रचंड होते हे सगळे लोक. मगाशी कुठेतरी आम्ही सिटीच्या ऑफिसला डॉक्टर कराड साहेबांबरोबर बसलो होतो चर्चा करत. ते एक मला फार मोठा म्हणजे विषय, कराड साहेबांची मी 2-3 भाषणं ऐकली निर्भय बनवच्या, सिन्नरला ऐकलं, नाशिकमध्ये झालेलं ऐकलं. पण मला मी त्यांना म्हटलं की मला अभिव्यक्तीसाठी तुमची एक इंटरव्ह्यू द्या. इतकं जे त्यांचं मोठं काम आहे ते मी लवकरच त्यांची एक मुलाखत घेतो. एक विषय मला तिकडे सिटीच्या ऑफिसला मिळाला. तर ती सहिष्णुता आत्ता दिसते का? म्हणजे दादरसारख्या ठिकाणी सावरकर स्मारक उभं राहिलं मुंबईत इतक्या मोक्याच्या जागी, त्याला जागा कोणी दिली? आज सावरकरांचे नातू पंतू तिथे बसतात आणि विखारी टीका करत राहतात किंवा धर्मांधता पसरवत राहतात. काँग्रेसच्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांवरती एकदम भडकपणे बोलत असतात. मध्ये त्र्यंबकेश्वरला येऊन त्यांनी काय केलं आपल्यापैकी तुमच्या जवळ आहे, अनेकांना माहिती असेल. दीनानाथ मंगेशकर कुटुंबाला पुण्यामध्ये जो भूखंड पाहिजे होता तो मिळत नव्हता. तो कोणी दिला यांना? काँग्रेसच्या काळातील लोकांनी मिळवून दिला. भले मग त्यांनी उद्घाटनाला मोदी किंवा आणखीन कोणाला बोलवलं, हा जो कृतज्ञ स्वभाव आहे, अशा प्रकारचा त्यांनी का दाखवावा हा त्यांचा भाग आहे. परंतु ही सहिष्णुता आपल्या या पूर्वीच्या नेत्यांमध्ये होती. परंतु नारायण राणेंसारखा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसला आणि ती जी परंपरा आहे ती भंग पावली आणि राज्याची आपल्या अधोगती सुरू झाली तेव्हापासून ती मग पुढच्या काळामध्ये सुरूच राहिली. म्हणजे नारायण राणे हे त्यावेळेचं एक टोक असेल तर एकनाथ शिंदे हे सगळ्यात खालचं टोक आहे. म्हणजे इतक्या खालची पातळीची अधोगती या राज्याची या पुढचा कुठला मुख्यमंत्री करू शकेल असं वाटत नाही. ते का ते पण मी तुम्हाला सांगतो. परंतु देवेंद्र फडणवीसांविषयी त्यानिमित्तानं बोललं पाहिजे. आपल्या जाहीरनाम्यावरती आपण येऊच. महाराष्ट्राचं मी माझ्या जवळजवळ देवेंद्र फडणवीसांवरती 8 ते 9 एपिसोड केलेले आहेत. महाराष्ट्राचं सर्वांगीण नुकसान या माणसानं केलं, कोणाला आवडो किंवा न आवडो. आणि ते कशा प्रकारे केलं तरी माझ्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे. आणि केवळ राजकीय नाही, राजकारणाचा तर त्यांनी संपूर्ण सत्यानाश करून टाकला महाराष्ट्राच्या. परंतु तुम्ही सामाजिक घ्या, तुम्ही सांस्कृतिक घ्या, तुम्ही आध्यात्मिक घ्या, तुम्ही शैक्षणिक घ्या, प्रत्येक क्षेत्राचा खेळखंडोबा त्या माणसानं करून टाकला. तो कशा पद्धतीने करून टाकला
तुम्हाला त्या अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. राज्याचं आणि देशाची परिस्थिती कशा पद्धतीची झालेली आहे, मला वाटतं मिलिंद मुरुगकर तुमच्या इथलेच आहेत, नाशिकचेच आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच आता लोकसत्तामध्ये त्यांचा लेख आला. मी नेहमीच वाचत असतो, तुम्ही ते खरं म्हणजे वाचायला पाहिजे. अतिशय छान लिहितात देशाची परिस्थिती काय आणि राज्याची परिस्थिती काय, कृषी आणि अर्थ खात्याशी संबंधित अतिशय अभ्यासपूर्ण असं मिलिंद मुरुगकर लिहितात. तुमच्यापैकी अनेकांचे ते स्नेही असतील, मित्र असतील. परवाच्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेला एक पॅरेग्राफ फक्त मी तुम्हाला सांगतो. उत्साह असणे, आकांक्षा असणे ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याचा परिणाम म्हणून आपण आता कुठे आहोत त्याचं भानच सुटणं हे जास्त गंभीर आहे. आणि गेल्या 10 वर्षात नेमकं असंच घडलेलं आहे. आर्थिक महासत्ता, विश्वगुरू या सर्व घोषणांमध्ये आपलं वास्तवतेचं भान हरवलेलं होतं. विकासाच्या प्रश्नाच्या जटिलतेचं आकलन करून घेण्यास समाजाचं वैचारिक नेतृत्व करणारा आपला हा तथाकथित मध्यम वर्ग तयारच नव्हता. म्हणजे आपण सगळे या वर्गानं वास्तवतेचं भान पूर्ण सोडलं होतं. ते भान त्यांना अद्यापही आल्याचं पूर्णपणे दिसत नाही. पण विश्वगुरू, महासत्ता वगैरे आभासी मनोविश्वाला आता तडे जाऊ लागलेले आहेत आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे. स्वप्न दाखवणं आवश्यक असतं, परंतु त्याची परिणिती म्हणून वास्तवतेचं भान जर सुटणार असेल तर त्या स्वप्नाचा पुन्हा एकदा आढावा घेणं आवश्यक आहे. आज आपला अर्थवृद्धी दर पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण 2047पर्यंत विकसित देश होऊ शकत नाही. जो सगळा डांगोरा पिटला जातो आहे त्यांनी त्यातलं वास्तव सांगितलेलं आहे. चीनसारखा सलग 3 दशकं 10% अर्थवृद्धी दर असणारा देश देखील अजून विकसित देश नाही. दरडोई उत्पन्नात चीन भारतापेक्षा 2.5 पट अधिक श्रीमंत आहे, तरीसुद्धा त्या देशाची ती स्थिती आहे. विश्वगुरू, महासत्ता या शब्दांची भुरळ आपल्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणात पडली आहे की आपण इतर देशांच्या तुलनेत कोठे आहोत हे मोजण्याचा निकषच आपण बदलला. इतर देशांच्या तुलनेत आपण कोठे आहोत हे पाहण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार दर्शवणारा सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP हा चुकीचा निकष आपण स्वीकारला. कारण त्यावरून देशातील नागरिकांचं जीवनमान इतर देशांच्या तुलनेत कसं आहे ते स्पष्ट होऊ शकत नाही. ते स्पष्ट होण्यासाठीचा निकष म्हणजे सरासरी दरडोई उत्पन्न आणि या निकषानुसार, सरासरी दरडोई उत्पन्नाच्या निकषानुसार आपला देश आज जगामध्ये 137व्या स्थानी आहे. जो वाढलेला GDPचा आकडा दिसतो, इतके ट्रिलियन तितकं ट्रिलियन वगैरे, ते सगळं अंबानी अदानीची संपत्तीमुळे दिसतो, अशा लोकांची संपत्तीमुळे दिसतो. त्याचा आपल्या काय उपयोग आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी. 2024 साली आपण कुठे असू याचं एक धक्कादायक उत्तर असं आहे की आज आपण प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत ज्या गतीनं प्रगती करत आहोत तीच गती आपण कायम राखली तर प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या परंतु पुस्तकातला एक परिच्छेद देखील नीट न वाचता येणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 2040पर्यंत आणखीन आपण 20 कोटी मुलांची भर घालू. पुस्तकाचा एक परिच्छेदसुद्धा वाचता येत नाही अशा पद्धतीने ही आकडेवारी अतिशय दुःखदायक आणि निराशा करणारी आहे. परंतु प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर आज दिसणारं हे भविष्य बदलता देखील येईल. तर प्रबळ राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला, आम्हाला, आपल्याला दाखवायला लागेल. नीरज हातेकर आपल्याला माहिती आहेत. आपण राज्याकडे येऊ. नीरज हातेकर प्रसिद्ध म्हणजे प्राध्यापक आहेत ते आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. त्यांनी 3 दिवसापूर्वी जो लेख लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं वास्तव अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे ही खरी परिस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ग्रामीण भारतात 24% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. देशाचं प्रमाण त्यांनी दिलं 24%, परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण 26.5 म्हणजे देशापेक्षा महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांची संख्या जास्त आहे. आणि नीरज हातेकर हे एक मान्यता प्राप्त अर्थतज्ञ आहेत, हे लक्षात घ्या. बिहारमध्ये हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कमी. आपण बिहार आणि UPला वगैरे बिमारू राज्य म्हणतो, परंतु बिहारमध्ये हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कमी म्हणजे 23.5% आहे. महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण फक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये, त्यापेक्षा अधिक नाही. महाराष्ट्रातील शहरी गरिबी 10% आहे तर भारतात सरासरी शहरी गरिबी 15% आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या शहरी भागामध्ये गरिबीचं प्रमाण, दारिद्र्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाण आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना ग्रामीण बिहारशी होऊ शकते. हातेकर म्हणतात. मी असं का म्हणतो
2022मध्ये ग्रामीण बिहारमध्ये एकूण रोजगारापैकी 56% रोजगार लहान लहान उद्योगांमधून स्वयंरोजगार प्रकारातला होता, तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण फक्त 32% होतं. परंतु बिहारमधील कामगारांचं उत्पन्न जास्त होतं. त्यांनी ते सगळे आकडेवारी दिलेले आहे, त्या आकडेवारीमध्ये मी आता जात नाही. दोन्ही राज्यांमधला हा फरक महत्त्वाचा आहे, त्यांनी दिलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण थोडं अधिक आहे, आकांक्षा थोड्या अधिक आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातले लोक पडेल ते काम मोलानं करत नाहीत. घरी बसतील, घरातील काम करतील, दुकानात किंवा शेतात बिनपगारी मदतनीस म्हणून जातील, परंतु बाहेर पडेल ते काम करायला आपले तरुण तयार होत नाहीत. आणि बिहारमधले लोक आपल्याला माहिती आहेत की कुठेही कोणतेही काम करायला लाजत नाहीत. आणि परिस्थिती अशी झालेली आहे, त्यांनी त्या अतिशय विस्तृत असे लेख आहेत, त्यांनी सविस्तर त्यात नोंदवलेलं आहे की बिहार आता महाराष्ट्राच्या पुढे गेलेलं आहे. याच्या पुढे लक्षात ठेवा, बिहारला बिमारू राज्य किंवा तशा पद्धतीनं हिणवणं हे आपण सोडायला पाहिजे, कारण आपण आता बिहारपेक्षा मागे गेलेलो आहे. अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्या बदलायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. आणि ते मतदान करताना या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असायला पाहिजेत. मी म्हटलं की ठाण्यात राहतो, मुख्यमंत्रीसुद्धा आपले ठाण्यामध्येच राहतात. आनंद दिघे हयात जेव्हा होते 2001 साली आनंद दिघेंचं निधन झालं. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असतील आनंद दिघे, नसतील त्यांनी धर्मवीर कदाचित बघितला असेल पहिला भाग. दुसरा भाग आणखीन एक 2-4 दिवसात आता रिलीज होते. ज्या पद्धतीने काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी वगैरे मोदींच्या राजकारणाला पोषक प्रोपेगंडा पिक्चर आले. एकनाथ शिंदे हे मोदींना स्वतःचे कट्टर अनुयायी आणि भक्त म्हणून घेतात. आता तशाच प्रकारच्या प्रोपेगंडा चित्रपट निर्माण करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसायचं त्यांचं स्वप्न आहे. मोठे मोठे बॅनर लागलेत नाशिकमध्ये, पण मी आत्ता बघितले मगाशी इकडे येतानासुद्धा. धर्मवीर पार्ट 2 पहिल्याच चित्रपटामध्ये, धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या संदर्भामध्ये जे काही प्रसंग होते. मी आनंद दिघेंसोबत काम केलं 20 वर्ष, 1984 ते 2001 पर्यंत. परंतु ते प्रामुख्यानं शिवसेनेच्या ताब्यात ज्या युनियन होत्या त्यापैकी एका युनियनचं एक अधिकारीपद माझ्याकडे होतं आणि कामगार क्षेत्राशी संबंधित काम मी करायचो. परंतु त्यानिमित्तानं आनंद दिघेंच्या सानिध्यामध्ये राहायचो. एकनाथ शिंदे कोणीच नव्हते, सारे नगरसेवकसुद्धा नव्हते. तेव्हापासून त्यांचा प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. त्यामुळं त्यांचा किती वकूब आहे, त्यांची किती कुवत आहे, त्यांची काय पात्रता आहे हे मी अतिशय सखोलपणे नमूद करू शकतो, अतिशय सखोलपणे सांगू शकतो. आणि त्यामुळेच हे खात्रीने सांगू शकतो की अतिशय चुकीच्या माणसाच्या हातामध्ये, कोणताही राज्य चालवण्याचा वकूब नसलेल्या माणसाच्या हातामध्ये दुर्दैवानं आपलं राज्य गेलं या 2-2.5 वर्षांमध्ये आणि राज्याचा सगळा खेळ खंडोबा झाला. आता मी काही व्हिडिओ बघितले इतर लोकांचे, काही वर्तमानपत्रांमध्ये लेख पाहिले, टी व्हीवरती बातम्या पाहिल्या, अशा पद्धतीने चालल्यात की एकनाथ शिंदेंचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय होत चाललेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं स्थान मजबूत झालेलं आहे महायुतीमध्ये. आणि त्या मानाने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र पिछाडीवर पडलेले आहेत. एकनाथ शिंदेंचं राजकारण मला माहिती आहे, कशा प्रकारची माणसं त्यांनी जवळ सांभाळलेली आहेत, पाळलेली आहेत. हे कशा पद्धतीने प्रचंड पैसा ओतून माध्यमांना हाताशी धरून हे नेरेटिव्ह तयार करण्याचं काम चालू आहे, त्याचाच हा उद्योग आहे. खरं तर असं अजिबात नाही. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या इतकी खुजे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर झाले नाहीत. हेच त्यातलं अतिशय खरं आणि परखड म्हणता येईल असं सत्य आहे. त्या धर्मवीर चित्रपट त्यांनी ते सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जाण्याच्या आधी तो रिलीज केला. त्यातले एक आनंद दिघेंशी संबंधित जे काही सीन होते, त्यातले प्रसंग होते ते खरे होते, ते वास्तवाला धरून होते. परंतु एकनाथ शिंदेशी संदर्भित जे काही प्रसंग होते ते 90% असत्य होते, त्याच पहिल्याच चित्रपटात. आता दुसऱ्या पार्टमध्ये ट्रेलर मी बघितला, 2 वेळा बघितला, असत्याचा प्रचंड महापूर वाहणार आहे. म्हणजे आनंद दिघेंचं निधन जर तुम्ही पहिल्याच पार्टमध्ये दाखवलं तर आता दुसऱ्या पार्टमध्ये ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवणार आहे आनंद दिघेंचे काय विचार होते. आता आनंद दिघेंचं निधन होऊन सुद्धा 23 वर्ष झाली. कसं काय, कोण प्रूव्ह करणार? महाराष्ट्रातील लोकांना अजूनही बऱ्यापैकी चित्रपटांवरती विश्वास बसतो आणि त्यातून एकनाथ शिंदेंचं उदात्तीकरण करण्याचे मोठे उद्योग होणार आहेत. जर तुम्ही चांगली कामं केली असती, भले तुम्ही ठीक आहे, त्या ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला म्हणजे एकनाथ शिंदे कधी कधी बोलतात
की शिवसैनिकांवरती अन्याय केला उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्यामुळे मला शिवसैनिकांना न्याय द्यायचा वगैरे. शाखाप्रमुख झाले एकनाथ शिंदे, मग नगरसेवक झाले, मग ठाणे महापालिकेचे सभागृह नेते झाले. हे सगळे शिवसेनेने त्यांना दिलं. पुढच्या काळात ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्याच्यानंतर ठाण्याचे जिल्हाप्रमुख पदसुद्धा त्यांच्याकडे आलं. त्याच्यानंतर ते नगरविकास खात्याचे मंत्री झाले. महाराष्ट्रातलं सर्वात वजनदार खातं म्हटलं जातं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्रीच्या नंतर. ते त्यांच्याकडे सर्रास राहिलं. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला खासदारकी झाली. त्यांचा भाऊसुद्धा नगरसेवक आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना जे जे शक्य होतं, जे जे एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाला शक्य होतं ते सगळं त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं. तरी त्या माणसाने त्यांच्याशी प्रतारणा केली. म्हणजे मला असं सांगायचं आहे की हे जे लोक आता नेरेटिव्ह तयार करतात की एकनाथ शिंदेंचं वलय वाढत चाललेलं आहे आणि त्यांची प्रतिष्ठा वाढत चाललेली आहे. ज्या माणसांनी आपल्या नेत्याशी पक्षाशी प्रतारणा करून, गद्दारी करून आणि काय म्हणता येईल त्याला असंविधानात्मक सगळ्या बाबी घडवून राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्याच्यावरती त्यांनी काही डोलारा उभारला तरी तो त्याला चांगला कसं म्हणता येईल आपल्याला? ज्याचा पायाच अनैतिकतेच्या मार्गावर आहे, ज्याचा पायाच असंविधानात्मक सगळ्या घडामोडींच्या पायावरती आहे, त्याच्यावरती उभी राहणारी इमारत ही नैतिक आणि अतिशय छान आणि दर्जेदार अशा प्रकारची कशी असू शकेल? म्हणजे या लोकांनी जर चांगली कामं तरीही केली असती 2-2.5 वर्षामध्ये लोकहिताची, तर मग अशा चित्रपट काढायची काय गरज पडली असती? किंवा अशा प्रकारच्या आता सगळीकडे फिरतायत आणि किती ओंगळवाणं वाटतं. हेरंब कुलकर्णी खूप छान लिहितात फेसबुकवरती, मी त्यांचा चाहता आहे. म्हणजे त्या सगळीकडे ते आता ते मेळावे घेत आहेत आणि ते महिलांना विचारत आहेत, भगिनींना, आले का तुमच्या खात्यात पैसे, मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का? मग त्या बिचाऱ्या महिला हो म्हणतात आणि यांच्या चेहऱ्यांवरती, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या चेहऱ्यावरती जसा काय आपण एखादा मोठा किल्ला जिंकला, गड जिंकला असा ते उन्माद दिसतो यांच्या चेहऱ्यावरती. काय आहे, किती म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे सगळं. सरकार म्हणजे राज्यव्यवस्थेचं प्रमुख कर्तव्य आणि प्रमुख जबाबदारी काय असते आपल्यामध्ये? म्हणजे आपण खूप लोकांचं म्हणणं आहे की नागरिकशास्त्र हा 100 विषयांचा, 100 मार्कांचा, 100 गुणांचा विषय असायला पाहिजे, पण तो आपला 20 गुणांचा विषय ठेवला आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची ही दुर्दशा आहे. मला आत्ताची परिस्थिती माहिती नाही, त्यात काय फरक पडला का? 20 गुणाचं 50 गुणावरती गेलं का ते नागरिकशास्त्र? जायला पाहिजे, 100 गुणांचं असलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये आपण नागरिकशास्त्रामध्ये सगळेच शिकलो की काय लागतं आपल्याला? चांगले रस्ते, चांगल्या आरोग्य सुविधा, परवडणारं आणि चांगलं शिक्षण, सुरक्षितता आणि सामाजिक समरसता, एकोपा, पाणी पुरवठा, पिण्याचं चांगलं शुद्ध पाणी मिळावं, वीज पुरवठा, यापेक्षा अधिक आपल्या काय मागण्या असतात सर्वसामान्य नागरिकांच्या? ही सरकारची प्राथमिक कर्तव्य आहेत, कोणत्याही राज्य सरकारची. काय आपण आता बघतोय, म्हणजे आता काही ठिकाणचे खड्डे बुजवले, नाहीतर मधल्या काळामध्ये मुंबईवरून, ठाण्यावरून मला नाशिकला यायला 5.5-6 तास लागायचे. आज मला 4 तासामध्ये मी आलो तरी. परंतु महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचकांच्या पत्रांमध्ये पत्र येतात, निष्पक्ष माध्यमांमधून बातम्या येतात. महाराष्ट्रातला एकही हायवे, एकही रस्ता धड नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी रुग्णालयामध्ये जा, गोरगरिबांना योग्य पद्धतीचे उपचार मिळत नाहीत, आवश्यक असलेली औषधं उपलब्ध नसतात, अशा प्रकारची सगळी परिस्थिती. आणि सामाजिक समता, समरसता, एकोपा याचं तर मुर्दा पाडण्याचंच काम स्वतः राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. काय गरज आहे? म्हणजे बघा, राज्याचा जो प्रमुख असतो त्याची भूमिका कशी असली पाहिजे? माझं असं मत आहे की कोणताही धार्मिक गुरु असो, संत असो, स्वतःला संत म्हणून घेणारा, साधू असो, मुनी असो, कोणत्याही धर्माचा प्रमुख असो, राज्याचा प्रमुख असा म्हणायला पाहिजे की बाबा तुम्ही तुमच्या पूजा अर्चा करा, धार्मिक प्रार्थना करा, आराधना करा, सत्संग करा, सगळं करा, काही हरकत नाही, कुणी अडथळा आणणार नाही. परंतु विनाकारण धर्माधर्मामध्ये तेढ वाढवणारी वक्तव्य करू नका. तसं केल्यास मग तुम्हाला सरकार तुमच्यावरती कठोर कारवाई करेल. ही राज्याच्या प्रमुखाची भूमिका असली पाहिजे, कोणत्याही धर्माचा असो. केवळ हिंदू असं मी म्हणत नाही, मुस्लिम असो, कोणीही असो, शीख असो, ख्रिश्चन असो. ते रामगिरी महाराज, काय गरज होती त्यांना त्या पैगंबराविषयी बोलण्याची आणि वातावरण गढूळ करण्याची? त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं काम काय होतं की त्यांना योग्य ते सांगणं, त्यांना सल्ला देणं की अशा प्रकारचं तुम्ही बोलू नका. तिसऱ्या दिवशी त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन तिथे बोलतात की रामगिरी महाराज काही काळजी करू नका, तुमच्या केसाला सुद्धा मी धक्का लागून देणार नाही. काय तो
नारायण राणेचा मुलगा संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि इतकं प्रचंड धार्मिक तेढ वाढवणारं सगळीकडे बोलत फिरत असतो. मी आजचं मगाशी आता यांनी उल्लेख केला की कशा पद्धतीने सगळं म्हणजे त्याच्या बोलण्याची पद्धत काय आहे आणि किती घाणेरडं बोलतो, द्वेषमूलक बोलतो आणि त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. आता हे आजचं आहे. होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा. 7 फूट होता ना तुझा त्या अक्कल काय होता? अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला. तुम्ही काय मोजता? छत्रपती शिवाजी महाराजांची काय उपटली अफजल खानाने, हे त्यांचं वाक्य. काय म्हणजे कोश्यारी वगैरे ते सगळे लांब राहिले महाराजांचा अपमान करणारे. भाजपचे सुधांशू त्रिवेदी आणि हे सगळे लोक लांब राहिले. त्याच्या उंचीवरून मशिदीत घुसून घुसून मारू म्हणून तो इथे नगरला बोलला नितेश राणे. म्हणून ते काही मुस्लिम लोक बोलले की तुझी उंची काय आणि तू बोलतो किती. याने स्वतःची तुलना काल महाराजांबरोबर केली आणि ती करतानाच त्याची ही वाक्य आहेत. तो अफजल खान 7 फूट उंच होता, त्याने आमच्या महाराजांची काय उपटली आणि काही होत नाही हो. म्हणजे मला पोलिसांना हा मी रस्त्याने जाताना कधी पोलीस भेटले वगैरे तर मी प्रश्न विचारतो की मी सीट बेल्ट नाही घातला आहे, विसरलो आहे, तुम्ही मला अडवाल, मी ओव्हर स्पीडनी गाडी चालवली, तुम्ही मला अडवाल. तो राणेंचा मुलगा केवळ इतर धर्मियांवर बोलतो वगैरे ठीक आहे, तुम्ही दुर्लक्ष करता, तुम्हाला वर्ण आदेश ठीक आहे, पण तो पोलीस खात्याविषयी इतकं घाणेरडं बोलतो. त्याची जाहीर यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत. तो पोलिसांकडे असा बोट दाखवतो, बंदोबस्ताला किंवा समोर पोलीस असतात त्या पोलिसांकडे बोट दाखवून बोलतो, तुम्ही काय उखडणार आहेत माझा बाप तिथं सागर बंगल्यावर बसला आहे. आणि ते पोलीस खाली मान घालून बिचारे ऐकतात. तो बोलतो शूटिंग करा, पोलीस कोण शूटिंग करत असतील त्याचं भाषण रेकॉर्डसाठी तो बोलतो करा शूटिंग आणि बायकांना येऊन दाखवा तुमच्या, त्यांचं मनोरंजन होईल, बाकी मला काय फरक नाही पडत. काय आहे म्हणजे अजून कायदा सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघाले पाहिजेत. त्या बदलापूरच्या प्रकरणातील त्या शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापिका अजून फरार आहेत. कसं काय फरार राहू शकतात? आपटेच आडनाव त्यांचं, पण किती दिवस झाले, महिना होऊन गेला आणि 1500 नागरिकांना पकडलं जे बदलापूरच्या स्टेशनवरती आंदोलन करत होते. त्यांना 2-3 दिवस पोलीस कोठडीत ठेवलं आणि नंतर त्यांना जामीन झाला आहे. परंतु रोज त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावायला सांगतात. राहणारे बदलापूरचे लोक त्यांना भिवंडी पोलीस स्टेशनला हजेरी लावायला सांगितलं. काम धंदा सोडून त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायला लागतं. हे गृह खात्याचं अशा पद्धतीने काम असतं. आणि मग ते फरारी संचालक, ती फरारी मुख्याध्यापिका जे हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करत होते, त्या 2 छोट्याशा मुलींवरती झालेले अत्याचार आणि त्यांच्यावरचे बलात्कार, कसं म्हणजे का सहन करायचं आपण आणि किती सहन करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींची करण्याचे प्रयत्न झाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सावरकरांची करण्याचे प्रयत्न झाले, सगळं आपण सोडून देऊ. परंतु हे महाराजांची काय उपटली वगैरे ही भाषा किती म्हणजे आपण काय झालं आहे आपल्याला, नेमकं का आपण उसळून उठतो. मला हा प्रश्न पडतो कधी कधी. मी उद्या परवाचा एपिसोड बनवेल तेव्हा फार उद्विग्नतेने बनवणार आहे. सहन होण्याच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे. स्कॉटलंड यार्डची तुलना होणारं आपलं एकेकाळचं पोलीस दल, एक पोलीस अधिकारी असा स्वाभिमानाने उठून उभा राहू शकत नाही आणि फडणवीसांना बोलू शकत नाही, सर तुमचे बाकीचे आदेश मला मान्य आहेत, परंतु हा आमदार आमच्या सगळी इब्रत काढतो जनतेमध्ये, घाणेरडं बोलतो आमच्याविषयी, मग मी याला अटक करणार, मग तुम्ही माझं काय निलंबन करायचं ते करा. एक पोलीस अधिकाऱ्यामध्ये एवढी ताकद नाही. मी मध्यंतरी सुरेश खोपडेंची जाऊन मुलाखत घेतली, तुम्ही ऐका. म्हणजे हे कशासाठी केलं, त्या रश्मी शुक्लाला पोलीस महासंचालकपदी फडणवीसांनी कशासाठी आणलं, ते त्या IG पदावरनं रिटायर्ड झालेत सुरेश खोपडे, अतिशय वरिष्ठ पदावरनं. त्यांनी त्याचा खुलासा केलेला की इथे या राज्यामध्ये काय घडवायचं आहे. जर हे लाडकी बहीण वगैरे या सगळ्या योजना यांची अंमलबजावणी करूनसुद्धा जर जनतेचा कौल आपल्या बाजूने नाही असं लक्षात आलं तर मग धार्मिक दंगली, द्वेषभावना याशिवाय काय दुसरं हातात राहत नाही. आणि अशा वेळेला पोलीस महासंचालक या महत्त्वाच्या पदावरती आपल्या मर्जीतील व्यक्ती पाहिजे. म्हणून त्या रश्मी शुक्लासाठी देवेंद्र फडणवीसांनी अट्टहास केला असं सुरेश खोपडेंनी सांगितलं. आणि तो एक वरिष्ठ अधिकारी आहे, IG म्हणजे फार वरिष्ठ इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावरनं निवृत्त झालेले आहेत. त्यांची मी मुलाखत घेतलेली आहे की बघा तुम्ही, अतिशय त्यांनी आणखी त्याच्यामध्ये काही खुलासे केलेले आहेत. म्हणजे आता त्या होत नाही हो, म्हणजे त्या रामगिरी महाराजाच्या विरोधात 50 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात. त्या नितेश राणेच्या विरोधात
30-40 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. उपयोग काय? गुन्हे दाखल झालेत, पुढे कारवाई काय होत नसेल तर मग ते चाटायचं आहे, त्याला अर्थ काय? आपल्याला सगळ्यांनाच वाटतं कोणत्या गडावरती अतिक्रमण होऊ नये, महाराजांचे गड शाबूत राहिले पाहिजेत, व्यवस्थित राहिले पाहिजेत, तिथे गेल्यावरती आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, आपल्या मनाला आनंद झाला पाहिजे, महाराजांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत सगळ्या, मान्य. परंतु ते अतिक्रमण काढण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांची आहे, या सिस्टीमची आहे. पुण्यावरून मिरवणुकीने लोक जातात त्या विशाळगडाकडे आणि पोलीस त्यांना कुठेच अडवत नाही. आणि मग त्या दिवशी विशाळगडावरची अतिक्रमणं त्यांना तिथे धक्का लावता येत नाही म्हणून त्या गडाखालच्या त्या गजापूर गावामध्ये हे लोक हैदोस घालतात. स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवून घेणारे लोक, मेघा पानसरे आपल्या कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनबाई आणि कोल्हापूरच्या आणखीन 7-8 महिला आहेत. त्यांनी नंतर सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध केला त्या गजापूर गावामध्ये जाऊन, त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. हे जय शिवाजी जय भवानी म्हणतायत ते लोक, ते व्हिडिओ पण आहेत माझ्या अभिव्यक्तीवर, तुम्ही जाऊन बघा. जय शिवाजी जय भवानी म्हणतात, मध्ये जय श्रीराम म्हणतायत आणि त्या मुस्लिम महिलांना मारहाण करतायत ज्यांचा त्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाशी काहीच संबंध नाही. वर्षानुवर्ष ते गाव खाली बसलेलं आहे. तेही सगळं सोडा, चला ही धर्मांधता आणि हे सगळं आपण बरीच वर्ष पाहतोय मागची काही. त्यातल्या काही लोकांनी पॅन्टी काढल्या आणि पॅन्टी खाली गेल्या त्या बायकांसमोर. मी आणखीन तुम्हाला काही सांगत नाही, त्या मेघा पानसरेंनी त्या सत्यशोधन अहवालामध्ये सगळी नोंद केलेली आहे. काय म्हणायचं सांगा. त्या भिडेनी परवा बॅनर लावले त्या सांगली सातारामध्ये. लोकांना असं वाटतं की कशाला तुम्ही त्या भिडेची दखल घेता, परंतु किती मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी नासवायला घेतले त्यांनी. पार ते सांगली, सातारा, कराड, इस्लामपूरपासून कोल्हापूरपर्यंत तुम्हाला अंदाज नाही येणार. तिथे कोणाचा संपर्क असेल तर माहिती करून घ्या तुम्ही. मोठे मोठे त्या दिवशी बॅनर लावले 8-10 दिवसापूर्वी, हिंदूंशीच व्यवहार करा. काय चाललंय हे बॅनर कशासाठी? हे सरकारी यंत्रणेला दिसत नाही ते बॅनर. 5 मिनिटात ते बॅनर काढून टाकायला पाहिजे होते. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे दुर्लक्षामुळेच नाही केवळ चाललंय, तर त्यांच्या प्रोत्साहनाने चाललं. राज्यातलं धार्मिक वातावरण खराब करण्याचे हे सगळे उद्योग सरकारी प्रोत्साहनामुळे चालू आहे. हे अतिशय घाणेरडं आहे. आणखी या बाबतीत म्हणजे खूप गोष्टी सांगू शकतो, खूप दाखले सतत दिसतात डोळ्यांना, फार लांबेल ते. शेतकऱ्याच्या विषयावरती मिलिंद मुरटकर आणि यांचं मी तुम्हाला दाखले दिले. नीरज हातेकरांनी पण अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. हे लोक आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी जातील, लालबागच्या राजाच्या चरणी जातील आणि सांगतील की, मग ते पत्रकारांना विचारतात काय मागितलं परमेश्वराकडं, ते सांगतात बळीराजा आमचा सुखी राहू दे. म्हणजे रामाचं मंदिराचं उद्घाटन केलं आणि मोदींना मग नंतर पत्रकारांनी विचारलं काय मागितलं तुम्ही रामाकडे? नेहमी देशाच्या नागरिकांचं सौख्य आणि शांती मागितली. अरे तुमची जबाबदारी आहे ना ती देवावर ढकलता आणि तुम्ही नामानिराळे होता ना, मोकळे होता ना. तुम्ही सगळ्या योजना शेतकरी विरोधी राबवल्या मागच्या काही काळामध्ये आणि गेल्या 3 दिवसात असे काही निर्णय घेता, निवडणुकीच्या आता आचारसंहिता लागायला जेमतेम महिना राहिला, अशा वेळेला तुम्ही निर्णय घेता. मग सोयाबीनचा भाव वाढवणं, इथेनॉलच्या विषयी, साखर कारखान्यातल्या अल्कोहोलविषयी, कांद्याच्या प्रश्नावर, याच्यातून तुमची अक्कल किती आहे आणि तुमचा नालायकपणा किती आहे तोच उघड होतो. याला आपण भुलणार का या सगळ्या गोष्टींनी? हा महत्त्वाचा प्रश्न. ज्यांना मागच्या वर्षानुवर्ष त्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या गोष्टी करतात, म्हणजे ही फसवणूक करण्याचा प्रश्न, फसवणूक करतायत आपली, हे आपण सगळं समजून घेणार की नाही? किती वर्ष झाली आपल्या राज्याच्या स्थापनेला? आज 65 वर्ष होत आली. आजही आपण बघतो टी व्हीवरती, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये फोटो किंवा आता सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये, नाशिकच्या दिंडोरीच्या जवळपासच्या पण 1-2 घटना बघितल्या मागच्या काही दिवसांमध्ये. नुसत्या गडचिरोली किंवा अतिशय दुर्गम भागात घडतात अशा भाग नाही. मुख्य हायवेपासून, मुख्य रस्त्यापासून आडबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये अजूनपर्यंत नीट चालण्यासाठी रस्ते नाहीत आणि मग त्या वाड्या वस्त्यांमधल्या गरोदर बायका, त्यांची जेव्हा बाळंतपणाची वेळ होते आणि त्यांना आरोग्य केंद्रामध्ये न्यायचं असतं, सरकारी आरोग्य केंद्र, सरकार तर त्यांच्यापर्यंत पोचतच नाही, परंतु मग ती खाटेची पालखी करून त्या बायकांना नेलं जातं किंवा ती झोळी करून त्या बायकांना नेलं जातं आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये ते चिखल तुडवत चालत असताना ते लोक, त्या बाईचा एकतर ते ॲबॉर्शन होतं, त्या बाळाचा जीव जातो किंवा मग बाळ आणि ती आई
दोघांचा जीव जातो. म्हणजे मी इथे यायचं म्हणून मागच्या 2 महिन्यातल्या अशा घटना काढत होतो, तर महाराष्ट्रामध्ये अशा 11 ठिकाणच्या घटना घडल्या. 11 ठिकाणी, त्याच्यामध्ये 9 ठिकाणी ती बाई आणि बाळ दोन्ही गेलं आणि 2 ठिकाणी ती बाई वाचली पण तिचं बाळ गेलं. कशामुळे? तर व्यवस्थित रस्ते नसल्यामुळे आणि आरोग्य केंद्रापर्यंत वेळेत पोचता न आल्यामुळे. याची त्यांना लाज नाहीच आहे, परंतु आपण विचार करायला पाहिजे की नाही. तुम्ही मोठमोठ्या सगळ्या गोष्टी करताय, परदेशात गेले, इतकी इन्व्हेस्टमेंट आणली, तितकी इन्व्हेस्टमेंट आणली, इथे तुम्हाला साधे रस्ते देता येत नाही, साध्या आरोग्य सुविधा देता येत नाही. मी मध्यंतरी कॉम्रेड अजित नवले आपल्यापैकी अनेकांना माहिती असते, शेतकरी नेते आहेत, वेगवेगळ्या प्रश्नांवरती आंदोलनं करत असतात. आणि भाऊसाहेब चासकर आमचे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात अकोल्याला, खूप उत्तम काम त्यांचं चालू आहे. वैयक्तिक पातळीवरती अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी माणसं मोठं काम करत आहेत आणि सामूहिकरित्यासुद्धा त्यांना भेटणं, त्यांचं कामाविषयी जाणून घेणं हे मला फार आवडतं. मला भाऊसाहेब चासकरांनी गेल्या महिन्यामध्ये फोन केला एकदा की अहो जरा अकोल्याला जायला जमेल का? त्या पंचक्रोशीतले सगळे दुग्ध उत्पादक शेतकरी तिथे आंदोलनाला बसलेले आहेत. म्हटलं मी काय करू, माझं एक छोटंसं चॅनल आहे, म्हणजे सरकार माझं काय ऐकत नाही ना. ते म्हटलं कुठलाच मीडिया येत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने हा प्रश्न हाताळाल तर थोडा तरी काहीतरी त्यांना न्याय मिळेल. तो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स, मी हसलो जरासा, पण मी म्हटलं मी जातो कारण त्यांची समस्या तरी मला माहिती पडेल. आणि मी ठाण्यावरून तिकडे गेलो अकोल्याला. 24 दिवस ते शेतकरी तिथे बसलेले होते, 250-300 शेतकरी. त्यांची मागणी होती की परवडत नाही, दुधाचा उत्पादन खर्चच जवळपास 40 रुपयाच्या घरात जातो, 35-38 लिटर मागे, आणि त्यांना भाव मिळतो 30, 32, 33 असा. तर राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध उत्पादन मंत्री आणि त्या खात्याचे मंत्री वगैरे त्यांनी घोषणा केली कधी 6 महिन्यांपूर्वी की पर लिटर 5 रुपयाचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना देऊ, दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांना. आणि ती घोषणा केल्यानंतर 4 महिन्यानंतर मी तिथे पोचलो, एकही रुपया त्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. आज इथे येताना मी पुन्हा त्यातल्या अजित नवलेंच्या एका सहकार्याला फोन केला, अजूनही ते पैसे मिळत नाही. अशा प्रकारचा हा सगळा कारभार चाललेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत, ते ठीक आहे. म्हणजे ते पैसे देण्याविषयी माझी काही कोणत्याही प्रकारची हरकत नाहीत, महिलांना पैसे मिळूत, मी त्याच्यावरती टीकाटिप्पणी करत नाही. काल जी न्यूजला बातमी होती की मुंबई MMRDA परिसरामधले जे सरकारी कामं करणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत, सगळ्यांनी काम बंद केलं. त्यांची 550-600 कोटीची बिलच थकवून टाकलेली आहेत. त्यांना सांगितलं अजून पुढचे 2 महिने बिलं मिळणार नाहीत. अशा अंगणवाडी सेविका किंवा आणखीन अशा प्रकारचे जे घटक आहेत, सरकारी सिस्टीममधल्या ज्या महत्त्वाच्या लोक आहेत जे काम करतात, त्यांचे सगळे पैसे थांबवून टाकलेले आहेत. सगळ्यात वाईट म्हणजे त्याचा इन्कार केला एकनाथ शिंदेंनी, परंतु तो खोटा आहे, खोटं बोलले ते. आत्महत्या थांबत नाही आहेत शेतकऱ्यांच्या, अजिबात वाढतं प्रमाण आहे, तो प्रश्न निकाली निघतच नाही. परंतु आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना जे काही लाख रुपये त्यांच्या परिवाराला दिले जातात ते थांबवून टाकलेत या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी. मागच्या 15 दिवसात 20 दिवसात जितक्या शेतकऱ्यांनी विदर्भ आणि काही ठिकाणी आत्महत्या केल्या, त्यांच्या परिवाराला ते पैसे नाकारले गेलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की थोडे दिवस कळ काढा. त्या विधवा बाईला, त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, याला नियोजन कसं म्हणायचं? तुम्हाला पैसे द्यायचे तर द्या तुम्ही, परंतु मग त्याचं परफेक्ट तुम्ही नियोजन. अजित पवार जिथे जातात तिथे सांगतात आत्ता 46,000 कोटी रुपयाच्या चेकवर मी सही करून आलो, काल कुठंतरी होते मी 30,000 कोटीच्या चेकवर सही करून आलो, आणि पुढची 5 वर्षे हे आम्ही चालू ठेवणार. कसं चालू ठेवणार? पैसे कुठून आणणार? त्याच्याविषयी एकही शब्द बोलत नाही. आणि नीरज हातेकरांनी ते प्रशांत कदमला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे, तुम्ही बघा यूट्यूबवरती, की हे संपलेलं आहे. ही योजना या लोकांनी अशा पद्धतीने जर चालू ठेवली, त्याच्यात सुधारणा करायला हवं तर हे राज्य कोलमडून पडेल आर्थिकदृष्ट्या, आणि नजीकच्या भविष्यात कोलमडून पडेल. फार त्याला काळ लागणार नाही. फार अतिशय वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये औषधं थांबवलेली आहेत. मी त्याचे काही दाखले तुम्हाला देणार होतो, मी आणले होते, परंतु ते राहू द्या आता. गोरगरीब सरकारी रुग्णालयामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण जातात, त्यांना औषधं मिळत नाहीत, कारण औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना बिलं मिळाली नाहीत गेलं 2 महिने, आणि त्यांना सांगितलं पुढचे 2 महिने पण बिलं मिळणार नाही. त्यांनी सांगितलं आम्ही औषधं पुरवणार नाही. लोकांची काय अवस्था होईल आता गोरगरिबांची, जे सरकारी रुग्णालयांमध्ये जातात उपचारांसाठी. अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे. म्हणजे आपला जाहीरनामा काय असायला पाहिजे असं मला वाटतं. सुरुवातीला म्हणजे शासन व्यवस्थेची खरी जबाबदारी काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे बाबा चांगले रस्ते द्या, चांगल्या आरोग्य सुविधा द्या, शिक्षण द्या, चांगलं परवडणारं शिक्षण द्या, आणि सुरक्षितता द्या.
ह्या व्यतिरिक्त हे न करता बाकी सगळ्या गोष्टीमध्ये डीजेचा दणदणाट आणि सगळे सण उत्सव आणि या सगळ्या लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. याला आपण बळी पडत राहणार आहे का? आपला जाहीरनामा काय असायला पाहिजे? तर या ज्या आमच्या नागरी विकासाच्या ज्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी, त्यांना तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे. तुम्हाला ते देत नसेल तर मग त्यांना आपण सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. आणि जे या मुख्य गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकडे लक्ष देणारे जे लोक असतील, आरक्षणावरनं वाद पूर्वीसुद्धा होते, परंतु असे चिघळले होते का? आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. जे जे आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलनं करत आहेत आणि त्यातले जे जे नेते अतिशय भडकाऊ पद्धतीने भाषणं करतायत, बोलतायत, सामाजिक तेढ जातीमध्ये निर्माण होते, ती माणसं कोणाच्या सानिध्यात आहेत, त्या माणसांचा आजपर्यंतचा वावर त्यांचा कोणासोबत होता, याचा आपण जरा आढावा घेतला पाहिजे. हे जाणीवपूर्वक कशा पद्धतीने महाराष्ट्रातलं सगळं वातावरण गढूळ केलं जातं आहे, दूषित केलं जातं आहे, हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याचा सुवर्ण मध्य काढू शकतील, सगळ्या समाज घटकांचं समाधान करू शकतील, त्यांना एकत्र आणून चर्चा घडवू शकतील आणि हे दूषित होणारं वातावरण थांबवू शकतील, असं नेतृत्व आपण शोधलं पाहिजे. जे नेते, जे पक्ष या राज्यातील धर्मांधता वाढवण्याला महत्त्व न देता सामाजिक सलोखा राखण्याला, एकोपा राखण्याला महत्त्व देतील, असे लोक आपण शोधून काढले पाहिजेत. आणि ज्या मुख्य विकासाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करणारे लोक शोधून काढले पाहिजेत. हाच आपला जाहीरनामा आहे. त्यात आणखीन क्लिष्ट करण्याचं कारण काय? मला वाटतं इतकंच मला बोलायचं होतं. यापेक्षा अधिक या विषयावरती काय बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही यानंतर तुम्हाला काय विचारायचं तर विचारू शकता. धन्यवाद. सचिन मालेगावकर यांनी सरांच्या शिक्षणाचा उल्लेख त्यांच्या परिचयात करून दिला होता आणि मग त्यांच्या मनोगतात आलं की वसंतदादा पाटील फक्त 7वी शिकलेले होते पण उत्तम प्रशासक होते. मला वाटतं की सरप्रशासकपेक्षा त्यांनी समाजमनाचा सगळा जो आरसा आपल्यासमोर ठेवलेला आहे तो अतिशय अंतर्मुख करणारा आहे. आणि मला वाटतं की नरेंद्र दाभोळकर सर ज्या विचार तर कराल या विषयावर काम करत होते तेच काम खऱ्या अर्थाने सर पुढे नेत आहेत असं त्यांच्या मनोगतातून आपण ऐकलेलं आहे. मला वाटतं की आपण हे सगळं ऐकताना, हे वेगवेगळे संदर्भ ऐकताना जर चांगल्या विचाराचे जर उमेदवार निवडून दिले तर मला वाटतं की सरांनी ज्या वेगवेगळ्या प्रश्नांना हात घातलेला आहे ते प्रश्न काही अर्थी सुटू शकतील असाही एक विचार आपण आज घेऊन जाऊ इथून. आणि मला वाटतं की पानसरेताईंचा उल्लेख केला, पाटकर सर असतील, हिरंब कुलकर्णी असतील, काही प्रमाणामध्ये तुम्ही याच पद्धतीचं काम करून मला वाटतं की समाज जागा करण्याचं एक सुंदर काम आपल्याकडून होतं आहे. आणि आजची सगळी परिस्थिती इतकी वाईट आहे की सागरात मोती शोधताना शिंपलेसुद्धा नाही सापडले, गाळच लागला हाताला त्यातच हात बरबटले, असं सगळं होतं आहे. आणि मला वाटतं की राजकर्ते ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार यापेक्षा आपण त्यांना निवडून देतो आहे म्हणून आपला अजेंडा काय असावा, आपला जाहीरनामा काय असावा याच्यावरचं आपलं जे विचार होते ते खरोखर अंतर्मुख करणारे होते. अतिशय चौफेर अशी मांडणी केलेली आहे, अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. आणि मला वाटतं की यातून आपण जे पुढे सरकार निवडून देणार आहोत त्यातून आपले प्रश्न काही अर्थी सुटू शकतील असाही आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांनी सांगितलं की जत्रेपासून तुमच्या व्हिडिओजला सुरुवात झाली, पण मला वाटतं की एक चांगल्या विचाराच्या शोधापर्यंत आपण आलेला आहात. आणि हे सगळं व्याख्यान ऐकताना मला वाटतं की सर्वसामान्य नागरिकांची जी चलबिचल आहे ती काहीशी कमी होण्यास मदत होईल. आणि आपण एक विचारशील व्याख्यान या निमित्ताने ऐकलं आहे. आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न असतील तर डॉक्टर मिलिंद वाघ सरांना विनंती करतो आहे की त्यांनी प्रश्न आणि उत्तर आणि आभाराचं गोड काम करायचं आहे. या सगळ्या चळवळीला मार्गदर्शन सर करता आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण कोखरकर सरांनी सांगितलं की साधारणतः 13 मिनिटांचा स्पॅन आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे व्हिडिओ असतात आणि हे त्यांचं 3रंच व्याख्यान आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण त्यांना सांगूया की तुम्ही खूप छान व्याख्यानही देतात
व्याख्यानमाला या शब्दाचं कुठलंही टेन्शन न घेता करतात आणि महाराष्ट्राला अशा ह्या प्रबोधनात्मक शब्द क्लिष्ट आहे व्याख्यानांची खूप गरज आहे. कारण तुम्ही अतिशय सर्वसामान्यांमध्ये जे काही प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये सांगतायत आणि उपस्थितांपैकी सर्व हे सांगतील की ते मनाला भिडतात आणि विचार करायला लावतात आणि प्रश्नही काही मनामध्ये येतात. मला वाटतं व्याख्यानमालेचा हा एक शिरस्ता आहे की व्याख्यान आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांचा आपण एक कार्यक्रम घेतो. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. पहिला प्रश्न मालेगावकरांचा. सर, हरियाणाचे इलेक्शन झालेले आहे आणि दोन्ही पक्षांनी जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आपण जाहीरनाम्याविषयी बोलतोय. दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातले पहिले मुद्दे सांगतो मी. महिलाओं को लाडो लक्ष्मी योजना के तहत महीने 2100 रुपये देणार आणि 500 रुपयामध्ये सिलेंडर देणार. हे कमळाचं आहे. आणि पंजाचं पण आहे. महिलाओं के लिए हर महीने 2000 रुपये भत्ता आणि 500 रुपयामध्ये सिलेंडर देणार. तर आता तिथल्या मतदारांनी नेमकं काय करायचं, या मागण्या आपण आपल्या जाहीरनाम्यात असायला पाहिजे का? चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे आपण. परिस्थिती अशी आहे की आता काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरे गट असो, आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजना बंद करू असं काही त्यांना बोलता येणार नाही. सत्तेवर यायचे जयंत पाटलांनी त्याच्या मध्यम मार्ग काढला की सरसकट सगळ्यांना अशा प्रकारचे पैसे देण्याऐवजी खरे गरजवंतांना यापेक्षा अधिक पैसे देण्याची भूमिका स्वीकारली. तर हे असं उत्तर बरोबर आहे. हरियाणामध्ये बीजेपी कशा पद्धतीने पैसे देणार आहे, प्रोव्हिजन कशी करणार आहे ते माझ्या वाचनात नाही आलं. परंतु काँग्रेसनी ते पैसे कुठून येणार आहे आणि त्याचा ताण अन्य विकास कामांवरती कसा पडणार नाही त्याचा सुद्धा खुलासा केलेला आहे. तो आपण वाचला तर ते भूमिका थोडीशी आपण क्षमतेने मांडू शकतो. हां, विचार. मी व्हिडिओ वगैरे करतात म्हणून मुद्दा प्रश्न असं टाकतो. सर्वसामान्य माणसाला सेवा शुल्क किंवा खर्च वाढलेला आहे आणि चलनाचं मूल्य घसरलेलं आहे. याची ताळमेळ ते बसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर जीवनावश्यक वस्तू किंवा जीवनावश्यक सेवा या सरकारकडून मोफत मिळाल्या पाहिजे, शिक्षणासह आणि त्याचं जीवनावश्यक वस्तू वगैरे. पण मला आजच असा अनुभव आला की ज्या आयुष्मान योजना जाहीर केली, 5 लाखापर्यंत ते देणार वगैरे जाहीर केले, परंतु त्याच्या ज्या लीडर म्हणतात किंवा ज्या अधोरेखित केले गेले नाही त्या सेवांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागतो. आयुष्मान योजनेसाठी अगोदर घरातल्या सर्व व्यक्तींच्या आधार कार्ड तिथे लिंक करावे लागतात आणि जितक्या व्यक्ती तेवढे त्यांचे सर्व्हिस किंवा टॅक्स वाढत जातात आणि नंतर लिंक व्हायला 45 दिवस लागतात. 45 दिवसानंतर रेशनची उलाढाल किमान 3 महिने व्हायला पाहिजे. तोपर्यंत एखादा पेशंट राहतो की काय, तिथे अनेक डॉक्टर लोक बसलेले त्यांनी हा प्रश्न कुणी मांडत नाही. आणि हे नुसतं जीवनावश्यक संदर्भात होत नाही. RTOमध्ये तेच आहे. अजून जिथे जिथे जनतेचे सामान्य छोटे छोटे प्रश्न आहेत त्यांची लूट चाललेली आहे. आणि हा पैसा खरं म्हणजे सरकारने घ्यायलाच नको, मागायलाच नको. मी स्वतः ज्यावेळेस हा ऑनलाईनचा जमाना वगैरे होता, किमान 5,000 रेशन कार्ड मी काढून दिलेले लोकांना मोफतमध्ये. आज एक रेशन कार्ड सुद्धा मोफतमध्ये मिळत नाही. आणि ही सरकारची सामान्य माणसाच्या खिशातनं पैसे काढण्याची स्कीम आहे. त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही आता व्यक्त करा अशी माझी इच्छा आहे. खरं आहे, परंतु मी त्या विषयाला फारसा तज्ञ नाही. एक नक्की माहिती आहे मला
मी जो अभ्यास करतो, जे निरीक्षण करतो, अशा प्रकारच्या निवडणुका 4 राज्यांच्या निवडणुका चालू, अशा प्रकारच्या घोषणा करून त्यातून मतदारांना आपल्याकडे वळवणं, प्रत्यक्ष त्या गोष्टी अंमलात येत नाही. बऱ्याच अशा जवळजवळ 80 उदाहरणं मी काढून ठेवलेली आहेत की मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्यातल्या फक्त 20% घोषणांची अंमलबजावणी झाली. 80% घोषणा अजून प्रोसेसमध्ये आहेत. त्याच्या वेगवेगळ्या नियम आणि अटी लोकांना त्याची पूर्तता होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी सुद्धा होत नाही. अशा प्रकारच्या मी मला संधी मिळाली किंवा माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवली. आज ते मला वाटतं महाराष्ट्रात होते, आजही त्यांनी बऱ्याचशा घोषणा केल्या असतील. मतदान होऊन जाईल त्या आधारे, त्या गोष्टींची पूर्तता होईल का, त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होईल का याचा आढावा नाही आपण घेत आणि मीडियाचा जर काही विशेष संपलेला हे एक दुष्टचक्र सुरू झालेलं. म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे, नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. केलेली घोषणा त्याची अंमलबजावणी होते की नाही ते आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही खूप चांगलं विवेचन केलं, पण याच्यापेक्षा अजून महाराष्ट्र खरंच हसाताळाला गेल्याचं चित्र आहे. मी काही गोष्टींकडे लक्ष देतो. तुम्ही अजित नवलेंचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे प्रश्नच या लोकांना कळलेले नाही. पहिली गोष्ट तुझे म्हटलं त्यांना बौद्धिक गोष्ट एक आहे, तुम्ही चव्हाण साहेबांचा उल्लेख केला. चव्हाण साहेब जेव्हा 60 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिले त्यांनी 3 गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. शिक्षण, ते गरिबाच्या झोपडीपर्यंत नेले, BC सवलत त्यांनी राबवली. बर्वे कमिशन, महाराष्ट्रामध्ये किती पाणी आहे हे पहिल्यांदा चव्हाण साहेबांनी मोजायला लावलं. 3000 कोटी खर्च केले तर 80 सालापर्यंत महाराष्ट्राचं सिंचन 27% जाईल. हा बर्वे कमिशनचा अहवाल आहे. आज इतक्या भ्रमसाठ योजना आहे, पैसा नाही त्याला. 8 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज महाराष्ट्राच्या भोपांडी आहे आणि मराठवाड्यातला शेतकरी, विदर्भातला शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातल्या फार दत्त कवठे मागा दुष्काळानं हैराण